हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे मटन सुका। त्यासाठी मी हे 1.5 किलो मटन घेतलं आहे। ते मी रात्री मॅरिनेट करून ठेवलं होतं। लाल तिखट, हळद, मटन मसाला आणि आलं लसूणची पेस्ट लावून मी हे रात्रभर ठेवलं होतं। आता आपल्याला हे कुकरमध्ये ना 4 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत। सर्व मटन आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्या 4 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत, कारण मटन हे ना एकदम बोनलेस आणि सॉफ्ट आहे, लगेच शिजून जाणार आहे मटन आपलं। थोडंसं पाणी टाकून आपण कुकरच्या 4 शिट्ट्या आपण काढूया। एक साइडला मी ना कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल आपण चांगलं मस्त गरम करून घ्यायला पाहिजे। त्याच्यानंतर आपण तेजपत्ते टाकूया 4। कांदा टाकूया। कांदा किती मी बारीक चांगला चॉप केला आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा आहे। त्याचा कलर चेंज होईपर्यंत, तो ब्राउन होईपर्यंत आपल्याला तो भाजायचा आहे। आणि मी मटन ना हे कांदा टोमॅटोवरच करते, खूप छान आणि टेस्टी होतं। याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया। मिठाने कसा कांदा लगेच सॉफ्ट होतो। आपण याच्यामध्ये ते जे बारीक चिरलेला टोमॅटो होता ना, तो आपण त्याच्यामध्ये ॲड करूया। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजून द्यायचं आहे। त्याची आपल्याला पेस्ट बनवायची कांदा टोमॅटोची। आणि मी 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकते त्याच्यामध्ये। आलं लसूण आणि कोथिंबीर मी घेतली होती, त्याची मी पेस्ट बनवले, ती आपल्याला 2 चमचे त्याच्यात टाकायची आहे। आलं लसूणची पेस्ट पण छान आपल्याला शिजून घ्यायची आहे ती कांदा टोमॅटोमध्ये। तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो किती छान सॉफ्ट झाले आहे, त्याची ग्रेव्ही पण चांगली होते एकदम। कंटिन्युअसली आपल्याला ते चांगलं फ्राय करत राहायचं आहे, जेणे की ती तेलाची करा ना त्याला चांगली सुटली पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आपण हा लाल तिखट मटन मसाला आहे, तो मी त्याच्यामध्ये टाकते। 1 चमचा हळद, गरम मसाला, हा मटन मसाला आहे। मीठ टाकते चवीनुसार। मीठ थोडंसं मी कमी टाकते, कारण मटन शिजवताना मी मीठ टाकलं होतं, थोडंसंच मीठ टाकते। आणि हे सर्व मसाले आपल्याला ना कांदा टोमॅटोमध्ये आपल्याला चांगले शिजून घ्यायचे आहेत। वरून मी धने पावडर टाकते। ही धने पावडर टाकलं ना टेस्ट खूप छान वेगळीच येते। आणि हे सर्व मसाले आपल्याला चांगले कांदा टोमॅटोमध्ये ना शिजून घ्यायचे आहेत। खूप छान सुगंध येतोय सर्व मसाल्यांचा। तुम्ही पाहू शकता कलर पण किती सुंदर आलाय, कोथिंबीर टाकले आपण वरून, आणि ग्रेव्ही पण किती छान झाली ही। अशा पद्धतीने आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। कंटिन्युअसली आपल्याला ते हलवत राहायचं आहे कांदा टोमॅटो। कांदा टोमॅटो आता व्यवस्थित मस्त शिजले आहेत, त्याची ग्रेव्ही पण छान झाले। आता जे मटन बघा, आपण मटन पण आपलं किती छान शिजलंय, एकदम मस्त सॉफ्ट झाले 4 शिट्ट्यामध्येच। सर्व मटन टाकून आपल्याला ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मसाला तो त्या मटनला लागला पाहिजे। बघा किती टेस्टी। आणि आपल्याला ह्यात पाणी नाही टाकायचं आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये जे मटनचं जे पाणी होतं कुकरमध्ये, तेच थोडंसं मी टाकलंय। आणि आपल्याला हे ना वाफेवर शिजवायचं आहे। सुकं मटन करताना ना जास्त पाणी नाही टाकायचं, सगळं जे काही आहे ते आपल्याला वाफेवरच करायचं असतं। वाफेवर शिजून तुम्ही आता पाहू शकता किती कलर, तेलाची करा पण किती सुंदर आले बघा। खूप टेस्टी आणि कलर पण खूप छान आलाय, सुगंध पण खूप छान येतोय। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मटन सुक्का, ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राईब पण नक्की करा। थँक्यू।